अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमाअंतर्गत मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या एका वारसाला नोकरी देण्याचा शासनाचा निर्णय यवतमाळ जिल्ह्यात वेगाने अंमलात येत असून यवतमाळातील 55 प्रलंबित प्रकरणांपैकी 27 प्रकरणांचे प्रस्ताव अद्याप अप्राप्त आहे। पात्र वारसांनी आवश्यक दस्तावेजांसह त्वरित प्रस्ताव दाखल करावा असं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे। यवतमाळमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अधिनियमाअंतर्गत एक महत्त्वाचा निर्णय लागू झाला आहे। अत्याचारात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या एका पात्र वारसाला नोकरी देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे। सन 2012 ते 2025 या कालावधीत जिल्ह्यातील 55 प्रकारांचा यात समावेश आहे, परंतु यापैकी केवळ 28 प्रकारांचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे आले आहेत। उर्वरित 27 पीडित कुटुंबांना लवकरात लवकर संपूर्ण दस्तऐवजांसह अर्ज दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। महसूल भवनात जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा दक्षता समितीची बैठक झाली। सदस्य सचिव मंगला मोहन यांनी शासनाच्या निर्णयाची आणि प्राप्त प्रस्तावांची सविस्तर माहिती सभेत सादर केली।